आजचा दुसरा दिवस आहे. सकाळी 6 वाजता उठलो, पण सगळं आवरून नाश्ता वगैरे करसपर्यंत आम्हाला 8च झाले. मग आता निघालोय, बघू आज पण लवकरात लवकर ट्राय करा बघू. कालचं तर ते 2 मंदिर झाले नाही, मग आता घेण्यालाच टाईम झाला खूप. आज पण बघू, जेवढं कवर होईल तेवढं करू. विठ्ठल टेम्पलला जायचा डिसिजन घेतलाय, पण इथं कन्फ्युजन आहे अजून की सायकल घ्यायची की चालत जायचं. फुल सर्कस चाललाय, कारण डिस्टन्स माहीत नाही किती आहे. मॅपवरती बघितलं तर दाखवतं 2.5 किलोमीटर, पण कन्फ्युजन चाललं आहे सायकल घेऊया की चालत जाऊया. फायनली डिसाईड केलं आहे सायकल घेऊन रॉयल इन्क्लेजरला जायचं आणि तिकडचे जेवढे जमतील तेवढे स्पॉट करायचे आणि मग तिकडून परत इकडे येऊ आणि पुढचा प्लॅन बघू. होळीचं खेळायचे, पण जसं ज्या टाईमपुरती होईल, ज्या टाईममध्ये होईल तसं बघू. चला सगळे रेडी झालो आहे, सायकली घेतल्यात. सायकल घेऊन निघालोच होतो साई कक्षाला, तर तेवढ्यात कृष्ण मंदिर लागलं, तर बोलू चला आता तिकडे पण जाऊया. हे माझ्या मागं कृष्ण मंदिर आहे, आता आतमध्ये जाऊया. इथून मंदिराची एंट्री आहे, म्हणजे गाभाऱ्यात जायला इथून एंट्री आहे. आतमध्ये गाभाऱ्यात मूर्त्या वगैरे तर काहीच नाही. इन्फॉर्मेशन दिल्याप्रमाणे ह्या साईडला कृष्ण मंदिर आहे आणि इकडे जवळ ते कृष्ण बाजार दिसतंय. त्या साईडला बाजार आहे आणि त्या साईडलाच कृष्णपुण्य पण आहे, कृष्णकन्या बाजार. आपण बाजारात जात नाही कारण सगळे बाजार आहेत. आपण लांबनच कवर करूया बाजाराला, कारण आपल्याकडे जास्त टाईम पण नाही. कृष्ण बाजार आहे. जसं काल मातंग हिलला जाताना आपण बघितलेले जे स्पॉट्स होते मार्केटसाठी, तसे स्पॉट इथं पण आहेत. पण कृष्ण मंदिराच्या जवळ नरसिंहाचं मंदिर आहे. इकडे नरसिंहाची मोठीवाली मूर्ती आहे ना, ती बघायला जाऊ. समोर रस्त्यावरूनच दिसते त्या साईडला, ती बघा. चला तर जाऊ. ही मूर्ती 1528 मध्ये बनवलेली आहे आणि या मूर्तीची हाईट जवळपास 6.70 मीटर एवढी आहे. त्याच्याच बाजूला शंकराची पिंडी आहे, ती बघू आपण. त्याच्या खाल्लं पाणी आहे रे, ते तिकडच येतं. हां, कसली मोठी पिंडी आहे बघा. हा जो फोटो आपण हॉटेलमध्ये बघितलेला ना, तो फोटो.
जवळ हे शिवमंदिर आहे इकडे. तर बघू आतमध्ये काय काय अजून बघायला. हे भूमिगत शिवमंदिर आहे. तर इकडे इन्फॉर्मेशन दिलेली आहे त्याची. पण विरूपक्ष मंदिरच आहे. खूप सारी मंदिरं इथं खंडित झाले. फक्त वेगवेगळे असं काही मंदिरं आहेत ज्यांची पूजा केली जाते इथं. मंदिरामध्ये पण पाणी आतमध्ये. आपल्याला फक्त नंदीचं दर्शन होत आहे, मध्ये जायला नको बाबा. आता आपण जिथे उभं आहे ते टंकशाळा आहे. टंकशाळामध्ये एकूण 13 ठिकाणे आहेत, जे वेगवेगळ्या ठिकाणी आहेत. आता आपण जिथं उभं आहे ती मस्जिद आहे. ते कुठे गेले नाही, पण जे काका बसले त्यांनी आम्हाला सांगितलं करून ही मस्जिद आहे, कारण आम्हाला पण समजलं नाही काय आहे म्हणून. म्हणजे त्याच्याच बाजूला हा वॉच टॉवर आहे. बेस्ट टॉवर पण आपण जवळ ना बघूया. त्याच्या मागं पण आपण 13 ठिकाणी आहेत, त्याच्यापैकी किती कव्हर करता येत ते बघू आपण आता. टंकशाळेमधलाच हा एक पार्ट आहे, हजार मंदिर म्हणून, हजार रामचंद्र मंदिर. पण इन्फॉर्मेशन इकडे दिलेली आहे. त्याच्यामुळे असं लिहिलं आहे की जवळपास 14वी-15वी शताब्दीमधलं आहे हे मंदिर. चला आज जाऊन बघूया आपण मंदिर. इथले हे 4 स्तंभ फक्त काळ्या दगडात कोरलेले आहेत. त्यांची कोरीव काम किती बारीक आहे. हम्पीमधले जेवढे मंदिर आहेत, जेवढं काही ठिकाणं आहेत, ज्याच्यावर जे काही शिल्प आहेत ना, त्याच्या मागं काही ना काही इतिहास आहे, काही ना काही स्टोरी आहे.
कारण आम्ही इथं फिरतोय, जे गाईड आहेत ना ते प्रत्येकाला काही ना काही स्टोऱ्या सांगत आहेत. तर तुम्ही नक्की आलात की एक गाईड पकडा, जेणेकरून आपल्याला इतिहासही कळेल. नुसतं फिरूनही फायदा नाही, त्यामागचा इतिहासही आपल्याला कळला पाहिजे. तिकडून जेवायला आलेलो, आता जेवून निघालो आहे. तुम्ही रूम नव्हता बघितला, थोडा मिसिएस आलेलो. हा रूम आहे, ह्या रूममध्ये स्टे करतोय. झालं काय निघायचं? तो बघा आमचा हिरो रेडी होतो. सस्ता हिमेश रेशमिया, एक गाणं बोलून नको. तेरा 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 सनम. आता आपण आलो तिकडून राईट साईडला हजारामा मंदिर होतं, लेफ्ट साईडला आता आपण इकडे बघणार आहे कमल महल, हातीशाळा आणि गंगा मंदिर. त्याच्यामध्ये पण टोटल 12 पार्ट्या आहेत अजून. तिकडे त्या पाठीवर लावल्याप्रमाणे या तिकडे बघूया ती पार्टी. ॲक्च्युली या स्पॉटला पूर्ण राणीयुका कक्ष म्हणून सांगितलं आहे. त्याच्यामध्ये बघा हे 12 पॉईंट आहेत. आता इकडून आता आपण 2 मित्र आपले पुढे तिकीट काढायला गेलेत. आपण तिकीट काढूया आतमध्ये जाण्यासाठी. तिकीटं काढलेत आतमध्ये जायला. पर पर्सन 35 रुपीज. त्याच्यामध्ये विजिट करायचं काय लिहिलं नाही, पण आपल्या ज्या मित्रांनी तिकीट काढलं आहे तो म्हणतो की ह्याच्यामध्ये अजून 3-4 ठिकाणे आहेत जी कवर होतील. चला मग लोटस महल पाहू. हा माझ्या मागं आहे तो आहे लोटस महल. त्याच्यासाठी इकडे जास्त विजिट होते. हा लोटस महल आहे. हे स्नानकुंड म्हणून होतं ना ते आहे. आणि त्या साईडला म्युझियम पण होतं. कमल महलच्या इकडूनच पुढे आल्यावर इकडे प्रहरी कक्ष म्हणजे जे सिक्युरिटी गार्ड्स होते त्यांच्या स्टेसाठी ही जागा होती. आपण आता आलो आहे शाही महालच्या इकडे. त्यामधील हा एक महानवमी डब्बा म्हणून लोकेशन आहे. असं तिथं पण बऱ्याचशा लोकेशन आहेत. हे बघा इकडे दाखवलं आहे कसं काय आहे. हे जे आम्ही तिकडून आलो ना तिकडे ऑडियन्स हॉल आहे त्या साईडला, सिक्रेट चेंबर. पुढे बघू या साईडला काळ्या दगडांच्या पुष्करण्या आहेत, म्हणजे जे इकडे राहायचे त्यांच्यासाठी आंघोळीची व्यवस्था. आणि हे जे दिसतंय ब्रिज टाईप ते पाण्याचे मॅनेजमेंट, म्हणजे इकडनं पाणी उतरून ते त्या साईडला जायचं, तिथून असं त्या साईडला. आणि हे बघा जे बोलत होतो ना पाण्याचं सूत्र, इकडनं असं डायरेक्ट पुष्करणीमध्ये पाणी. वाव इथं गुप्त कक्षा सिक्रेट चेंबर आहे.
सिक्रेट चेंबर मध्ये जाऊया मस्त. यो अरे चल ना भाऊ. काकांनी स्ट्रॉंग मारली जावा. हे रोल खाली बार लाईट मुझे इकडे दाखव. काय इकडे दाखव. भेंडी खाली वगैरे ते भाई फुल बघून सिस्टम आहे. तो बंदा म्हणते आता का इकडं सेम आहे. इकडनं आपण गेलो ना आता गोल फिरून येतोय. इकडे काय आहे बघ. हे स्टोन बघ किती छान लागतं. हे बघ इथं पण आहे शिल्प. वरून पूर्ण सगळे जेवढे स्नानकुंड आहेत ना सगळ्यांचा व्ह्यू दिसतोय. ती जी सिक्रेट रूम होती ती पण तिकडे दिसते. ह्या साईडला पब्लिक बाथ होता तो दिसतोय. जे पाण्याचं जे त्यांचं मॅनेजमेंट होतं ते दिसतंय इकडून. म्हणजे पूर्ण एरिया कव्हर होतो एवढं वरून. गाडी तरी मागून दोन एक साईडले. उगाच एवढी ऍक्टिंग. प्रोन होतं तेव्हा बोलला आता अंगावर येतोय माझ्या पूर्ण. एक तर कोपऱ्यात आहे मी पूर्ण. पप्पी घ्यायची राहिलेली.